यावर्षी सरासरीपेक्षा जास्त आणि दीर्घकाळ पाऊस पडल्यामुळे कोल्हापूरला 3 वेळा पुराचा सामना करावा लागला। मात्र अलमट्टी धरणातून वेळोवेळी पाणी सोडल्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली नाही। मात्र आता महाराष्ट्राचा विरोध डावलून अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरने वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातलाय। त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीवर पुन्हा एकदा महापुराचं संकट उभं राहण्याची शक्यता आहे। याबाबत कोल्हापूर आणि सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांमार्फत कर्नाटकवर दबाव आणून अलमट्टीची उंची वाढवण्याचा निर्णय रद्द करायला भाग पाडण्याची गरज आहे। यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। त्यातून 3 वेळा पूर परिस्थितीही निर्माण झाली। मात्र कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे महापुराची स्थिती निर्माण झाली नाही। आता पावसाळा संपतो न संपतो तोवर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातलाय। धरणाची उंची 5 मीटरने वाढवणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केलंय। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे धरणाची उंची वाढल्यास पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदी काठावरील शेकडो गावं पावसाळ्यात जलमय होणार असून शेतीसह मानवी संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। याबाबत कर्नाटक सरकारला वारंवार सूचना आणि माहिती देऊनही कर्नाटक सरकार आडमुठेपणाने हा निर्णय राबवण्याची शक्यता आहे। सध्या अलमट्टीची उंची 519 मीटर आहे। धरणात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या पाण्यामुळे हे धरण दरवर्षी भरतं। धरणामधून वेळोवेळी पाण्याचा विसर्ग केला नाही तर धरणाच्या बॅकवॉटरचा फटका सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला बसतो। दोन्ही जिल्ह्यामधील अनेक गावं आणि शेती अनेक दिवस पाण्याखाली जाते। त्यामुळे शेतीबरोबरच जनावरं आणि घरदार व्यवसाय यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। शिवाय शहर पाण्याखाली गेल्यानं दळणवळण ठप्प होतं आणि कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक उलाढालीला मोठा ब्रेक लागतो। त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात कोल्हापूर आणि सांगलीचे जलसंपदा विभागाचे अधिकारी सातत्यानं अलमट्टीच्या पाणी विसर्गाकडे लक्ष ठेवून असतात। धरण भरलं की इथल्या अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागतो। त्यातच आता या धरणाची उंची आणखीन वाढवली तर कोल्हापूर आणि सांगलीला दरवर्षी त्याचा फटका बसणार आहे। दरवर्षी शेती आणि उद्योग व्यवसाय सुमारे महिनाभर पाण्याखाली राहिल्यानं कोल्हापूर आणि सांगली शहर आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। शिवाय अनेक गावांचं कायमस्वरूपी स्थलांतर करावं लागणार आहे। त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आणखीन गंभीर बनणार आहे। 2019 आणि 2021 सालच्या पुरापेक्षा ही भीषण परिस्थिती दरवर्षी निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले, तलाव यांची भौगोलिक दिशा आणि स्थिती बदलण्याची ही शक्यता आहे। एकूणच अलमट्टी धरणाच्या उंचीत वाढ म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचं अस्तित्व संपवण्याची नोटीस आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य सरकार आणि लोक आंदोलनाचा राज्यव्यापी रेटा उभा करून कर्नाटक सरकारला अलमट्टीच्या उंचीबाबतचा निर्णय रद्द करायला भाग पाडावं लागेल यात शंका नाही।